इकडे तुला काय खायचं? आत्या मला आज मच्छी फ्राय खायचं. चल आज तुझ्यासाठी मी बनवत आहे इथे मच्छी फ्राय. ही आहे आपली मच्छी. ही मच्छी आहे आपली 2.5 किलो. आता आपण याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याच्यावर आपल्याला हळद आणि मीठ टाकून मिक्स करून अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. ते मी टाकून दिलेलं आहे हळद आणि मीठ. आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. दे ग बाई मला मच्छी फ्राय करायसाठी. ही आहे आमची मच्छी फ्राय करायची कढाई. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. तेल गरम होऊ देऊ, नंतरच आपण याच्यामध्ये पीठ टाकू. एक कोमल इकडे. कुरकुरीत पाहिजे की नरम पाहिजे? कुरकुरीत. आज तुम्हाला माझी पूर्ण फॅमिलीची ओळख करून देतो माहेरच्या लोकांची. ही आहे माझी लहान बहीण. माझ्यापेक्षा लहान आहे पण जेवण मध्ये सुगरण आहे माझ्यापेक्षाही जास्त. आणि एक दुसरी आहे जे बाईकडे माझ्यापेक्षा मोठी. ही स्वयंपाकामध्ये कमी आहे, धुनी भांडीमध्ये जास्त आहे. चला झोप. ही माझी सगळ्यापेक्षा मोठी बहीण आहे. आज आम्ही सगळे पाहुणे बहिणीच्या घरी आलेलो आहोत कारण माझी बहीण इथे माहेरी मध्येच राहते. तर ही आहे सगळ्यापेक्षा मोठी. ही आहे तिच्यापेक्षा लहान. आता मी आहे हिच्यापेक्षा लहान आणि माझ्यापेक्षा लहान आहे ही. तर आम्ही हे सगळे 4 बहिणी आहोत. एक बहीण आमची बाहेर आहे. आम्ही 5 बहिणी आहोत. आज तुम्हाला माझ्या फॅमिलीची ओळख करून दिलेला आहोत. तोपर्यंत आपलं तेल सुद्धा इकडे गरम झालेलं आहे. आज आम्ही इथे 4 बहीण मिळून आम्ही इथे मच्छी फ्राय बनवत आहोत. जेवढे पीस फ्राय करायचे आहेत तेवढे पीस आपल्याला मोठे फ्राय मध्ये काढून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडेसे मसाले आपल्याला याच्यावर अजून लावून घ्यायचे आहे. आधी मी इथे हळद मीठ टाकूनच 10-15 मिनिटं ठेवलं होतं. आता आपल्याला तिखट वगैरे गरम मसाला हे सगळं टाकून ठेवायचं आहे. तर इथे माझी लहान बहीण जे आपल्याला आता पीस फ्राय करायचं आहे ते पीस इथे काढून देत आहे. बाकीचं पीस आपल्याला बनवायचं आहे इथे मच्छी कालवण. आणि ही मच्छी ना आमची ताजी आहे, तळ्यामधली आहे. आता फ्रेश मच्छी आहे. तुम्ही बघू शकता मच्छीचा कलर किती लाल भडक आहे. चला आता इथे आपलं तेल खूप जास्त गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मच्छी. तुम्हाला मच्छी फ्राय आवडते की मच्छीचं कालवण आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला खूप जास्त मच्छी खायला आवडते. मी गावी आलं तर इथे ताजी मच्छीच खाते. जिथे मी राहते तिथे जास्त मच्छी खात नाही, पण गावी आलं की दोन्ही टाइम मी मच्छी खाते. सकाळी पण मच्छी झालेला आहे. सकाळचा व्हिडिओ मी टाकलेला नाही. आता आम्ही 2.5 किलोची मच्छी घेतली होती. तर त्याच्यामध्ये आम्हाला इथे भरपूर मुंडी निघालेली आहे. मुंडी कोणाकोणाला खायला आवडते आणि सगळं टेस्ट या मुंडीमध्येच असते. कोणाकोणाला मुंडी खायला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या मच्छीमध्ये भरपूर आपल्या इथे मच्छीचा अंडा पण निघालेला आहे. या अंड्याला पण आपल्याला मच्छीमध्ये टाकायचं आहे. आणि मच्छीच्या रस्स्याला खूप जास्त चव येते. हे अद्रक आणि लसूण मच्छी रस्सा बनवायसाठी. कुठेही फिरायला जा पण गावाकडे जे खायला मजा येते ना ते कुठेच येत नाही. ही आमची आजीबाई आहे. आजीबाई इकडे हाय का लाईक करू शेअर करू का लाईक करा शेअर करा. इथे झालेली आहे आपली मच्छी फ्राय. एकदम कुरकुरी काढून घेऊ आणि गरम गरम याच्यावर निंबू पिळून मस्त खायला बसू. त्याला आता चटणा बरोबर खाल्लं तरी तुम्ही चालेल. एकदम कुरकुरीत आपली गावाकडची ताजा मच्छी फ्राय. फोडणी देत आहे मच्छीला. तर इथे घेतलेली आहे तिनं अद्रक लसूण भरपूर आहे. तुम्ही जेवढं जास्त अद्रक लसूण मच्छीमध्ये टाकले तेवढीच आपली टेस्ट येते. कारण आपण याच्यामध्ये कोणतेच मसाले नाही टाकणार, कांदा टोमॅटो काहीच नाही टाकणार. इथे आपलं भुगोनामध्ये तेल गरम झालेलं आहे. आम्ही याला भुगोना म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतात मला कमेंट मध्ये सांगा. कारण आमच्या भाषेमध्ये याला भुगोना म्हणतात. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे आम्ही लसूण अद्रक मसाला आता सगळे सुके मसाले टाकत आहे. 2 चम्मच काळा मसाला जे की ताईनं घरगुती बनवलेली आहे. हा काळा मसाला. इथे पहा आपली लसूण किती छान भाजली गेलेली आहे. एवढी छान लसूण भाजल्याच्या नंतरच आपल्याला इथे मच्छी टाकायचं आहे. इथे भाजलेला खोबरा मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घेतलेला आहे आणि पावडर वरती टाकून दिलेला आहे. आता आपण कांदे टाकतो. तिखट मीठ हळद आणि बस
भाजलेला खोबरा. सराटा टाकायची गरज नाही, फक्त आपल्याला फुगवणाऱ्या पतीला पकडायचं आहे कपड्याने आणि खालीवर मच्छीला आंघोळ करून घ्यायचं आहे. बघा आमची मच्छी तेलामध्ये आंघोळ करून एकदम स्वच्छ झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण बघा बघा कशी हलवत आहे इथे माझी ताई मच्छीला. बघा बघा काय करत आहे. हे मच्छीला मसाला किती छान आपल्या मच्छीला उकळी आलेली आहे. पाणी न टाकता तेलामध्येच आपली मच्छी. रस्सा बनवायसाठी थोडं पाणी. तुला काय खायचंय सोनू. मच्छीची फ्राय. अच्छा कॉलेजमध्ये भेटत नाही ना, काहीच नाही ना, असं हलकं फुलकं रोजचं जेवण, पालेभाजी, आपल्यासारखं मटण मच्छी काही भेटत नाही. ताई घेतलेली आहे हातावर ओवा. असं हातावर आपल्याला ओवाला चोळून घ्यायचंय, नंतर मच्छीमध्ये टाकून द्यायचंय. ओवा टाकल्याने ना मच्छी खायला खूप चविष्ट लागते. झालेला आहे तयार. या मच्छी रस्सा खायला. मच्छी फ्राय. आमचे घरचे शेफ म्हणजे माझे पप्पा. हॅलो एव्हरीवन. बघा तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे मच्छी फ्राय बनवत आहेत माझे वडील. अशाच आमची व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वंदना कुकिंग. ते आमची मच्छी कढी झालेली आहे तयार. बघू शकता तुम्ही. बघा पीस किती मोठे मोठे आहे. हे आहे आमच्या गावाकडची फ्रेश मच्छी. फ्राय करत आहे मच्छी आणि एकदम छान फ्राय केलेली आहे कडक. तुम्हाला मी खाऊन दाखवते. एकदम टेस्टी. इथे माझी बहीण बनवत आहे, जारी बनवत आहे. खूप छान इथे भाकऱ्या बघू शकता. बघा मच्छी झालेली आहे इथे आपली. पाणी टाकून इथे पीठ मळत आहे. तयार झालेले आहे. हे मंडळी माझी फॅमिली आहे. सोनू आहे का मग? तुमच्या गावाकडे अशी भाकरी बनवतात का? सबस्क्राईब करा.